7 वर्षा पहला पूर्वी कल्याणी पप्पो हेंडोवी गेलो ते हे देखे चारे पोरी जवाबदारी मापे है को चालवा पड़े आखिन खूब दूर कामुल जा पड़े है। नंदुरबार जिल्ह्यात मायग्रेशन करणे हे त्यांचे चॉईस नसून त्यांच्यावर आलेली बिकट परिस्थितीमुळे त्यांना मायग्रेशन करावा लागते। या मायग्रेशनामुळे बालकांवर वाईट परिणाम होते। कल्याणी आखासने मोडी पोयरी है पहला कामुल जातली तमाचारी पोयरी नारीजली जातली। आम्ही जेव्हा स्थलांतर झालो तेव्हा पुस्तकं सोडून मला माझ्या बहिणींची सांभाळ करावी लागली। माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्याहून खूप पुढे निघून गेल्या। मला ते शिक्षण खूप आठवत होतं तिथं। बालकांचे नियमित शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आम्ही लोकल कम्युनिटीमध्ये घरोघरी गृहभेट करतो, अवेअरनेस कॅम्पेन करतो, तसेच पालकांना मार्गदर्शन करतो। अशा प्रकारे आम्ही कल्याणीला भेटलो आणि तिच्या आईला मार्गदर्शन केले। माई फैसलो ले दिलं आखासने पहला तिया शिक्षण। जेव्हा कल्याणी स्थलांतरित होऊन शाळेत परत आली तेव्हा ती वर्गात एकटीच आणि शांततेने बसायची। ती कोणाची न बोलत होती आणि वर्गात एकंदरीत असं दिसून आलं की ती अभ्यासात सुद्धा मागे आहे। मुलांचे शिक्षण सातत्याने सुरू करणे आणि ग्रेड एप्रोप्रिएट प्राप्त करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। आमच्या लर्निंग रिसोर्स सेंटरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आम्ही मुलांना शिकवतो, जसं ऐकणे, बोलणे, शारीरिक हावभाव आणि स्पर्श करून त्याचप्रमाणे लेखन वाचन या पद्धतीने मुलांना शिकवले जाते। याच्यासोबतच आम्ही स्टेम किटचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने हाताने प्रयोग तयार करून मुलांना शिकवत असतो। मी जेव्हा LRCमध्ये गेली तिथलं साहित्य बघून मला खूप आनंद झाला आणि तिथे शिकण्यासारखं खूप होतं आणि त्या साहित्याद्वारे आम्ही खूप काही शिकलो। आम्ही रोज ॲक्टिव्हिटी घेतो तिथं आणि खूप काही शिकलो तिथं। ज्यावेळेस कल्याणीने LRC जॉईन केली आणि LRCमध्ये जाऊन ती शिकायला लागली तेव्हा तिच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये चांगली बदल घडून आला। लॅम्पमधून आम्हाला शिक्षक प्रशिक्षण भेटल्यामुळे आमच्या अध्यापन पद्धतीमध्ये परिणामकारकता आली, त्यामुळे आमच्या त्याच्या प्रशिक्षणाचा खूप फायदा झालेला आहे। मी लिहिता पण आणि वाचता पण खूप चांगल्या पद्धतीने येत होतं मराठी मला आणि त्यानंतर आमच्या शाळेत निबंध स्पर्धा झाली होती आणि त्यामध्ये मी सहभागी झाली होती। तेव्हा माझा प्रथम नंबर आला होता माझ्या। कल्याणीच्या हबस्कूल अंतर्गत 5 गाव, 2 फीडर शाळा, 5 अंगणवाडी सेंटर आणि 5 कम्युनिटी कन्व्हर्जन ग्रुप आहे। ही एक अशी परिसंस्था आहे ज्या अंतर्गत बालकांचे अंगणवाडी ते प्रायमरी एज्युकेशन कंटिन्यू करते। तसेच ग्रेड अप्रोप्रिएट एज्युकेशन अंतर्गत बालकांचे लर्निंग गॅप दूर केले जाते। वेस्ट बीचच्या सहकार्याने आम्ही 33 गावांमध्ये 11 LRC स्थापन केली आहे। त्या अंतर्गत 8000हून अधिक बालके आम्ही कव्हर केली आहे। आम्ही शिक्षणाखिने इलबिल्याने हिकवत आहे। कामाला न जाता तिथं शाळेत येऊन आपलं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे आणि आपली कला ओळखून ती पुढे घेऊन जायला पाहिजे, हाच माझा उद्देश आहे। माझ्या 12वी झाल्यानंतर मी DED करून एक शिक्षिका व्हावं असं माझं एक स्वप्न आहे।